नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले एज्युकेशन अपडेट ह्या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे. इयत्ता 12वी बोर्ड परीक्षा जवळ आली आहे आणि इतिहासच्या पेपरचे तुम्हाला टेन्शन आले असेल तर टेन्शन घेण्याचे अजिबात कारण नाही. कारण आपण आता प्रश्नपत्रिकेचे स्वरूप तसेच प्रश्नपत्रिकेतील वस्तुनिष्ठ प्रश्नांची तयारी करून घेणार आहोत. त्यासाठी आपण सुरुवातीला प्रश्नपत्रिकेचे स्वरूप समजावून घेऊया. इतिहासच्या पेपरची गुण विभागणी 2 भागात असते. तोंडी परीक्षा 20 गुणांची आणि लेखी परीक्षा 80 गुणांची असते. 80 गुणांचा विचार करता प्रश्नपत्रिकेमध्ये 28 गुणांचे वस्तुनिष्ठ प्रश्न असतात, ज्यामध्ये 15 गुणांच्या प्रश्नांची तुम्हाला उत्तरे प्रश्नपत्रिकेतच असतात. तर ह्याविषयी आपण व्यवस्थित सविस्तर चर्चा करूया, म्हणजे तुम्हाला अभ्यास करण्यासाठी सोपे पडेल. यामध्ये पहा, प्रश्न सगळे सोडवणे अनिवार्य आहे. उजव्या बाजूला हे गुण दिलेले आहेत आणि ते गुण तुम्हाला प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर मिळत असतात. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर नवीन पानावर लिहायचे आणि उत्तरपत्रिकेमध्ये आकृत्या ह्या पेनानंच काढायच्या आहेत. तर पहिला जो प्रश्न आहे तो दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. वस्तुनिष्ठ प्रश्न आहे हा. 6 गुणांसाठीचा हा प्रश्न आहे आणि ह्यामध्ये 4 पर्याय दिलेले असतात. त्यातील एक पर्याय तुम्हाला निवडायचा असतो आणि लिहायचा असतो. प्रश्न पहिल्यामधील उपप्रश्न ब हा 4 गुणांचा असतो, ज्यामध्ये तुम्हाला चुकीची जोडी दुरुस्त करून लिहायची असते आणि त्यासाठी तुम्हाला 4 प्रश्न दिलेले असतात. प्रश्न दुसरा अ हा ऐतिहासिक व्यक्ती, ठिकाण, घटना या संबंधीची नावे लिहा असा प्रश्न असतो, जे 4 गुणांचा असतो आणि 4 प्रश्न तुम्हाला दिलेले असतात. उपप्रश्न ब मध्ये दिलेल्या कारणांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा असा प्रश्न असतो आणि तो 4 गुणांसाठी असतो, जो आपल्याला सोडवायचा असतो. पहा, ह्यामध्ये देखील 4 पर्याय दिलेले असतात, ज्यामध्ये तुम्हाला तो लिहायचा असतो, शोधून लिहायचा असतो. प्रश्न तिसरा अ मध्ये नकाशा वाचन आहे, जो 5 गुणांचा प्रश्न आहे. म्हणजेच जे नकाशाखाली प्रश्न असतात त्याची उत्तरं सगळी तुम्हाला नकाशातच दिलेली असतात आणि 5 गुण तुम्हाला सहजासहजी मिळू शकतात. प्रश्न ब हा संकल्पना चित्र पूर्ण करा. 8 गुणांचा प्रश्न आहे. 6 प्रश्न तुम्हाला विचारले जातात, त्यातील कोणतेही 4 तुम्हाला लिहायचे असतात, ज्यामुळं तुम्हाला त्याचे 8 मार्क मिळून जातात. पहा, त्यानंतर प्रश्न चौथा अ हा संक्षिप्त टिपा लिहा. कोणत्याही 3 टिपा लिहायच्या असतात. 6 गुणांसाठी हा प्रश्न असतो. एकूण 2 ते 3 पॉईंट तुम्ही ह्यामध्ये लिहिणं गरजेचं असतं. प्रश्न चौथ्यातला उपप्रश्न ब हा संविधान कारणे स्पष्ट करा. सकारण विधाने स्पष्ट करा, ज्यामध्ये 9 गुणांचा हा प्रश्न असतो. कोणतेही 3 सोडवायचे असतात. 5 तुम्हाला प्रश्न दिलेले असतात. त्यानंतर प्रश्न 5वा खालील विधानांवर तुमचे मत नोंदवा. कोणतेही 3 तुम्हाला सोडवायचे असतात. 3 गुणांसाठी एक प्रश्न असतो. 5 प्रश्न दिलेले असतात, त्यातील तुम्हाला 3 सोडवायचे असतात. प्रश्न 6वा सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही 2 लिहायचे असतात आणि 5 गुणांसाठी हा प्रश्न असतो. पहा, एकूण 3 प्रश्न दिलेले असतात आणि त्यातील 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात. जर ह्या प्रश्नाची तयारी तुम्ही केली तर एकदम तुम्हाला 10 गुण मिळून जातात. आणि सगळ्यात शेवटचा प्रश्न म्हणजेच खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही 3 प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात. आता ह्यामध्ये तुम्हाला 5 प्रश्न दिलेले असतात आणि त्यातील 3 सोडवायचे असतात आणि प्रत्येकी प्रश्नासाठी 5 गुण असतात. म्हणजेच एकूण 15 गुणांसाठी हा प्रश्न असतो. पहा, जर का तुम्ही 6वा आणि 7व्या प्रश्नांची उत्तम तयारी केली तर स्कोरिंगसाठी तुम्हाला त्याचा फायदा मिळू शकतो. पण जर का तुमची तयारी झाली नसेल तर सगळ्यात सुरुवातीला आपण
वस्तुनिष्ठ प्रश्नांची तयारी करणं गरजेचं आहे. आणि जर तुम्ही मला विचारलात की सोपे प्रकरणं तुम्ही कुठली करू, तर त्यासाठी 1 ते 6 ही प्रकरणं तुम्ही फोकस करून करा. सगळे करण्यापेक्षा फक्त पहिले 6 प्रकरणं तुम्ही करा आणि वस्तुनिष्ठ प्रश्नांची तयारी करा. त्यामध्ये देखील तुम्ही जवळजवळ 70 ते 75 असे एवढे मार्क्स मिळवू शकाल. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक प्रकरणावर असलेल्या वेगवेगळ्या वस्तुनिष्ठ प्रश्नांची, वेगवेगळ्या बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या वस्तुनिष्ठ प्रश्नांची तयारी करून घेणार आहोत. त्यासाठी पुढचा व्हिडिओ नक्की पहा. धन्यवाद.